मित्रांनो, माझ्या पाठीमागे जर तुम्ही बघू शकता की हे टोकन पद्धतीने सोयाबीन या पिकाची बेडवरती लागवड केली आहे। तर बेडवरती लागवड करणे आणि टोकन पद्धतीने लागवड करणे याचे सोयाबीन पिकाला काय काय फायदे होतात। तर सर्वप्रथम जर आपण बघितलं तर बेडवर लागवड केल्यामध्ये पाणी जे साचतं त्याचा देखील प्रादुर्भाव आपल्या पिकाला होत नाही, चांगल्या पद्धतीचं पीक आपलं बुरशीपासून देखील सुरक्षित राहतं। त्यानंतर आपण टोकन पद्धतीने जेव्हा लागवड करतो त्यावेळी जे झाडांची संख्या आहे ती अतिशय कमी बसते, ज्या कंपेअर टू आपण साधी जे पेरणी करतो त्याच्या कंपेअर टू जे झाडांची संख्या कमी असते। झाडांची संख्या कमी असल्यामुळे काय होते की झाडाला चांगली हवा मिळते, पोषक वातावरण तयार होतं आणि त्यामध्ये फुलांची संख्या जास्त प्रमाणात लागते आणि फुलांची संख्या जास्त लागली तर शेंगा देखील चांगल्या पद्धतीने लागतात। झाडामध्ये अन्नद्रव्यासाठी कॉम्पिटिशन होत नाही कारण झाडांची संख्या कमी असल्यामुळे, तर त्यामध्ये आपल्या उत्पादनात आपल्याला भर पाहायला मिळते। तर बरेचसे शेतकरी बंधू जे बेडवर आणि टोकन पद्धतीने लागवड करून साधारणतः सोयाबीन या पिकाचे 13 ते 14 क्विंटल पर्यंत उत्पादन आपल्याला काढताना दिसत आहे। अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर